आज जे सोशल मीडियावर जे ट्रायल झाले त्याच्यामध्ये माझे ते भाऊजी आहेत, 3 नंबरचे भाऊजी आहेत, महादेव दत्तात्रय मुंडे. त्यांचा 21 ऑक्टोबर 2023ला मर्डर झाला आहे. कोर्टासमोर मर्डर झाला. त्याच्यानंतर आम्ही एफआर दाखल केला अज्ञान व्यक्तीवर एफआर दाखल केल्याच्या नंतर फॉलो घेत गेल्याच्या नंतर सानपसाहेब PI होते. सानपसाहेबाला विचारलं तर सानपसाहेब म्हणले हे गुन्हा LCBला वर्ग करा. सानपसाहेब LCBला गुन्हा वर्ग का करा म्हणले ते माहीत नाही. मग मी SP साहेबाला, ठाकूर साहेबाला जाऊन निवेदन दिलं. मी स्वतः जाऊन माझे वडील, दाजीचे वडील स्वतः जाऊन निवेदन दिलं. ही त्याची कॉपी आहे निवेदन दिलेली. LCBला गुन्हा वर्ग करा, तरी SP साहेबांना गुन्हा वर्ग केला. नंतर मध्ये बारगळ साहेब आले. बारगळ साहेबाला मी जाऊन भेटलो 2दा. बारगळ साहेब म्हणले तपास करायला. मग मला थोडा डाऊट आला त्यांच्यावर. मग मी औरंगाबादला पिटिशन दाखल केलं ॲडव्होकेट गंगाखेडे साहेबांतर्फे. पिटिशन दाखल करून 8 महिने झाला आहे. तरी मी CID CBIसाठी अप्रूव्ह केलं आहे हायकोर्टामध्ये. नंतर आता हे नवीन SP साहेब आले. त्यांना जाऊन वडील आणि स्वतः माझी दिदी जाऊन भेटली. लेकरं घेऊन गेली ती स्वतः SP ऑफिसला 27/12/2024ला. तरी SP साहेब म्हणले मी फॉलो घेतो. सध्या हे मोठं प्रकरण चालू आहे, हे झाल्याच्या नंतर मी फॉलो घेतो. SP साहेब त्या दिवशी परळीला आले. त्या दिवशी माझे वडील त्यांना ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन भेटले. तर SP साहेब म्हणले मी आता फ्रेश आहे, मी ही तपास करतो, ताबडतोब फ्रेश करतो. त्याच्यानंतर मी आता फॉलो घ्यायलो आहे. मी PIला जाऊन 2-3 बाऱ्या भेटलो. इथं जेवढे ह्या तपासात जेवढे अधिकारी होते तेवढ्याच्या प्रमोशन झालं आहे. सानप बाहेर गेले, सपकाळ बाहेर गेले, दैपल साहेब सिरसाला गेले. दुसरे 2 एक PIमध्ये आले त्यांची बदली झाली. मी गेल्याच्या नंतर त्या आताच्या जे PIला बोललो तर ते PI साहेब म्हणले तपास चालू आहे. मी म्हणलं तपास काय केला ते तर दाखवा. हे काय दाखवा आपल्याला तयार आहे. मग SP साहेबाला भेटलो. SP साहेब म्हणले मी घेतो फॉलो. आता हे नवीन आल्यामुळे मी त्यांना लगेच जाऊन भेटणं बरोबर नव्हतं. मी 2-4 दिवसांनी जाऊन भेटलो. म्हणजे माझी दिदी दिदी आणि लेकरं आणि वडील माझे. ते म्हणले मी परळीला 7 तारखेला येणार आहे. 7 तारखेला आल्यावर मी घेतो फॉलो. मग त्यांनी काय फॉलो घेतला काय घेतला मला माहीत नाही. आज जे मीडिया ट्रायल सुरेश साहेबांनी केली त्याच्याबद्दल माझे त्यांच्याकडून आभारच आहेत. कारण की त्यांनी माझ्या दाजीचं पर्यंत काढलं. ह्याच्यात राजकारणाचा विषय मला काय माहीत नाही. कोणाचे नावं घ्या काही हे असा प्रकार काही झाला नाही की नाव घे कुणाचं हे मध्ये टाक हे कर. मी मान्य पंकजताईकडे होतो. पंकजताईकडे जे आता ते जे म्हणले ज्याचं नाव घ्या तो देखील पंकजताईकडेच होता. मी आणि ते एकाच ठिकाणी होतो आणि त्याचं नाव घ्यायचा काही संबंधच येत नाही. तो बाहेर देशात होता त्या टायमाला. तो बाहेर देशात का गेलता का नाही तेच त्याला माहिती. त्याचं नाव घ्यायला मी काही हे नाही. आणि मला नाव घ्या म्हणून कुणाचा दबाव बी नव्हता.